आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तुळापूर आणि थेऊरची ट्रिप। हे सगळे का पळतात माहिती आहे? पाय खूप भाजलेत ना म्हणून। कडक कडक उन्हामध्ये तुळापूर पाहण्याची मजाच येणार आहे आज। तुळापूर हे गाव रस्त्यालगतच आहे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। गाडी पार्किंगच्या पावतीचं इथं काहीतरी चाललेलं आहे, तोपर्यंत आपण पुढे जाऊयात। मी चप्पल काढते आता इथं। मगाशी मी त्यांना हसत होते, आता माझेही पाय पळणार आहेत खूप। दुपारच्या 2 वाजलेत आणि खूप कडक ऊन आहे इथं। वाव, पापड्या आणि सुका मेवा पण आहे, लेमन्स गोळ्या आहेत। ह्या पापड्या हातामध्ये अडकून खायची मजाच खूप वेगळी असती। कडक उन्हामध्ये सर्वांना कडक भूक लागली आणि या कडक उन्हामध्ये कडक भुकीमध्ये ह्या छान पापड्या खायला मिळाल्यात। कोणी वाटाणे, फुटाणे, लेमन्स गोळ्या घेतल्यात। समोर दिसत आहे ती छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी आहे। वाव, सावलीला किती छान वाटतंय। बसलेत आता सगळे थोड्या वेळ। या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्या इथं मिळाल्यात। या 3 नद्या इथं एकत्र आल्यामुळे त्रिवेणी संगम झाला आहे आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी या त्रिवेणी संगमावर आहे। सगळे थंड पाणी पित होते, तोपर्यंत दीदी कैरी घेऊन आली आहे खाण्यासाठी। बब्बू पिऊला कैरी खायची होती। येथून त्रिवेणी संगमाकडे जाण्यासाठी मार्ग होता, पण खूप उशीर झालेला आणि पायी खूप भाजत होते। 3 नद्या एकत्र आलेले इथून खूप छान दिसतं, पण मी ते शूट केलेलं नाहीये। या ठिकाणी भगवान महादेवांचं प्राचीन मंदिर आहे। दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि खूप भूक लागलेली म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये आता थांबलोय। ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर येतीये। आता इथून जेवण वगैरे झाल्यानंतर पुढचा प्रवास थेऊरचा आहे। आत्ता आम्ही थेऊरमध्ये आहे आणि त्या ठिकाणी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारक आहे। चला आपण बघूयात। या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे। चिंतामणी हा गणपती या ठिकाणी आहे।
बाजूंच्या सर्व मंदिरांचं दर्शन घेऊन इथं आलोय. इथं दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे. तुळापूर आणि थेऊरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.